नमस्कार. आजची आपली चर्चा खूपच रंजक आहे. आपल्याकडे एका शाळेच्या क्षेत्रभेटीचा म्हणजे फील्ड ट्रिपचा एक तपशीलवार वृत्तांत आहे. हो, आणि हा वृत्तांत म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्गपासून रायगडच्या अलिबागपर्यंतचा एक प्रवास आहे. अगदी. आणि या प्रवासातून आपण भूरचना, वनस्पती, मानवी वस्ती, शेती या सगळ्यामध्ये बदल कसे होत जातात हे अनुभवणार आहोत. आणि हे सगळं आपण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादातून, त्यांच्या निरीक्षणातून समजून घेणार आहोत. म्हणजे हा एक प्रकारे प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभवच आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला टप्पा आहे नळदुर्ग ते सोलापूर. तर प्रवासाची सुरुवात होतीये नळदुर्गमधून. सुरुवातीला काय दिसतंय? सुरुवातीलाच म्हणजे विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं की भूरचना सगळीकडे सारखी नाहीये. हो, काही ठिकाणी चढ उतार आहे, तर काही ठिकाणी सपाट जमीन. आणि शेतीही खूप तुरळक दिसतीये. बरोबर, कारण हा जो भाग आहे तो दख्खनच्या पठाराचा भाग आहे, विशेषतः बालाघाट रांगेच्या दक्षिणेकडचा प्रदेश. अच्छा. आणि हा पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळे इथे पाऊस खूप कमी पडतो, त्यामुळे साहजिकच वनस्पती शुष्क आणि पानझडी प्रकारच्या आहेत. हो, तेच एका विद्यार्थिनीच्या रेणुकाच्या निरीक्षणात आलंय. ती म्हणते की सगळीकडे वाढलेलं गवत आणि पानं नसलेली म्हणजे निष्पर्ण झाडं दिसतायत. अगदी, म्हणजे काटेरी वनस्पती जास्त, बोरी, बाभळीसारखी झाडं. कमी पावसामुळे वनस्पती स्वतःला असं जुळवून घेतात आणि याच कारणामुळे इथली मुख्य पिकं ही कडधान्य आहेत, मूग, उडीद, ज्यांना कमी पाणी लागतं. आणि घरांबद्दल ही एक खास गोष्ट आहे रे. सूरज नावाच्या विद्यार्थ्याने नोंदवलंय की भरत दगडमातीची आहेत आणि ती एका ओळीत आहेत. हो, त्यांना धाब्याची घरं म्हणतात आणि त्या वस्तीच्या रचनेला रेषाकृती वस्ती असं म्हणतात. रेषाकृती वस्ती. हो, म्हणजे सहसा रस्त्यालगत किंवा नदीकिनारी अशी वस्ती विकसित होते. आणि धाब्याची घरं म्हणजे स्थानिक साधनसामुग्री वापरून केलेली रचना, दगड, माती, लाकूड. अच्छा, म्हणजे त्या प्रदेशाच्या हवामानासाठी अनुकूल अशी रचना. अगदी. पण हा सगळा अनुभव सोलापूर शहरात प्रवेश केल्यावर पूर्णपणे बदलतो. हो, चित्र एकदम पालटतं. आता अनेक मजली इमारती, मोठे मॉल्स, हॉटेल्स दिसायला लागतात. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते, त्यामुळे जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी उंच इमारती बांधल्या जातात. आणि बांधकामाचं साहित्यही बदलतं. दगड, मातीच्या जागी सिमेंट, वाळू, विटा. बरोबर. पण खरा बदल दिसतो तो सोलापूर ओलांडल्यावर. हो, तो तर धक्कादायकच आहे. सावित्रीच्या लक्षात आल्याप्रमाणे जिथे आधी झुडपी पिकं होती, तिथे आता सगळीकडे म्हणजे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार ऊसाची शेती दिसते. हा इतका मोठा बदल कसा शक्य आहे? म्हणजे कमी पावसाचा प्रदेशात इतकं पाणी लागणारं पीठ? याचं एकच उत्तर आहे, सिंचन. हो. इथे भीमा नदीवरचं उजनी धरण आहे. त्याचा प्रचंड मोठा जलाशय आणि त्याचे कालवे यांमुळे पाण्याची उपलब्धता एकदम वाढली. अच्छा, म्हणजे एका धरणामुळे संपूर्ण प्रदेशाचा शेतीचा आकृतिबंधच बदलून गेला. अगदी. कमी पाण्यावर येणाऱ्या कडधान्यांऐवजी जास्त पाण्यावर येणारं ऊसासारखं नगदी पीक त्याला प्राधान्य मिळालं. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे एका मानवनिर्मित प्रकल्पामुळे सगळं चित्र बदललं. हो, पाणी पुरवठा, वीज निर्मिती, मासेमारी या सगळ्यासाठी या धरणाचा उपयोग होतो. पण हे एक प्रकारे तंत्रज्ञानाने निसर्गावर केलेली मात आहे. आता प्रवास पुढे जातोय आणि गाडी हडपसर सोडून सिंहगडाच्या दिशेने वळते आणि पुन्हा भूरचना बदलते. हो, आता सपाट प्रदेश जाऊन डोंगराळ भाग सुरू होतो. म्हणजे आपण आता सह्याद्री पर्वतरांगांच्या जवळ पोचतोय. आणि उंची वाढते तसा वनस्पतींमध्येही फरक दिसायला लागतो. बरोबर. नजमा नावाच्या विद्यार्थिनीला हा फरक लगेच जाणवतो. हो, ती म्हणते की नळदुर्गजवळची बोरी बाभळीची काटेरी झाडं आता दिसत नाहीत. इथे अंजन, वळ, पिंपळ असे मोठे वृक्ष आहेत. हा बदल म्हणजे त्या प्रदेशातील पर्जन्यमानात झालेल्या वाढीचा थेट सूचक आहे. जास्त पाऊस म्हणजे जास्त घनदाट आणि वैविध्यपूर्ण वनस्पती. आणि सिंहगडावर पोहोचल्यावर तर अनुभव पूर्णपणे वेगळाच आहे. कासिम म्हणतोय की आपण ढगांमधून चालतोय असं वाटतंय. हां, इतक्या उंचीवरून खालच्या दऱ्या, डोंगर आणि काय म्हणतात त्याला, ज्वालामुखीतून तयार झालेले खडकांचे थर स्पष्ट दिसतात. हो, आणि राहुलने बरोबर ओळखलं की हा बेसाल्ट खडक आहे. अगदी. इथे किल्ल्यांच्या रचनेतला फरकही लक्षात घेण्यासारखा आहे. नळदुर्ग हा सपाट जमिनीवरचा भुईकोट किल्ला आहे. आणि सिंहगड हा
डोंगरी किल्ला आहे. बरोबर. भुईकोट किल्ल्याचं संरक्षण मानवनिर्मित तटबंदीवर अवलंबून असतं, पण डोंगरावरील किल्ल्यासाठी भूगोलच त्याचं संरक्षण करतो. अच्छा, म्हणजे उंचकडे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नजर ठेवण्याची सोय. हो, आणि इथे शेती पुन्हा बदलली आहे. आता भात शेती दिसतेय, जी फक्त जास्त पावसाच्या प्रदेशातच शक्य आहे. म्हणजे कडधान्य, मग ऊस आणि आता भात. कमाल आहे. आणि गडावर देवटाके नावाचा एक नैसर्गिक झरा आहे, जो वर्षभर पाणी पुरवतो. हे त्या काळातल्या जलव्यवस्थापनाचं एक उत्तम उदाहरण आहे. आता परतीचा प्रवास सुरू होतोय. बस मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून लोणावळ्याजवळच्या राजमाची पॉइंटवर थांबते. आणि इथून सह्याद्रीचा तीव्र पश्चिम उतार म्हणजे खडा उतार अगदी स्पष्ट दिसतो. यालाच बोरघाट असेही म्हणतात. अच्छा, म्हणजे पूर्वेकडील उतार मंद आहे, पण पश्चिमेकडचा एकदम तीव्र. हो, आणि हा घाट उतरताना पुन्हा दाट वनस्पती, मोठाल्या पानांची झाडं म्हणजे सागासारखी झाडं दिसतात. पण घाट संपताच पुन्हा बदल. दाट वनराई कमी होते आणि भात शेती आणि मोठी औद्योगिक क्षेत्र दिसायला लागतात. हो, कारण आता आपण कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात प्रवेश केला आहे आणि इथल्या हवामानातील बदल लगेच जाणवतो. हो, हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे गरम होतं आणि घाम येतो. पठारावरच्या कोरड्या हवेपेक्षा एकदम वेगळा अनुभव. अगदी. आणि याच जास्त पावसाच्या आणि दमट हवामानामुळे भात हे इथलं मुख्य पीक आहे. म्हणजे प्रत्येक प्रदेशाचं पीक हे तिथल्या हवामानाचा आरसाच आहे, नाही का? बरोबर. आणि अखेर सगळे अरबी समुद्राच्या किनारी अलिबागला पोहोचतात. अनेकांसाठी समुद्राचा हा पहिलाच अनुभव आहे. आणि इथेही त्यांना एक किल्ला दिसतो, कुलाबा किल्ला. पण तो जमिनीवर किंवा डोंगरावर नाहीये. तर समुद्रात आहे. हो, अशा किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात. म्हणजे या एकाच प्रवासात आपण 3 पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांची ओळख करून घेतली. भुईकोट, डोंगरी किल्ला आणि आता जलदुर्ग. अगदी. प्रत्येक किल्ल्याची रचना त्याच्या भौगोलिक स्थानाने आणि उद्देशाने ठरवली आहे. जलदुर्गाचं मुख्य काम होतं सागरी किनाऱ्याचं रक्षण करणं. आणि इथले व्यवसायसुद्धा पूर्णपणे वेगळे आहेत. मासेमारी आणि शेती. हो, पण इथली शेती पठारावरच्या शेतीपेक्षा वेगळी आहे. म्हणजे किनाऱ्यालगतच्या वाड्यांमध्ये नारळ, सुपारी, फणस, केळी आणि मसाल्याच्या पदार्थांची लागवड होते. याला बागायती शेती म्हणतात. अच्छा, बागायती शेती. आणि आता पर्यटन हा पण एक महत्वाचा व्यवसाय म्हणून उदयास आलाय. अगदी. तर नळदुर्गच्या शुष्क प्रदेशापासून अलिबागच्या दमट किनाऱ्यापर्यंतचा हा प्रवास आपल्याला काय सांगतो? हे स्पष्ट होतं की एखाद्या प्रदेशाची भूरचना, हवामान आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टी तिथल्या वनस्पती, पिकं, घरांची रचना, लोकांचे व्यवसाय आणि अगदी इतिहासावरही परिणाम करतात, जसं आपण किल्ल्यांच्या बाबतीत पाहिलं. हो, म्हणजे भूगोल केवळ नकाशांपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या जगण्याच्या प्रत्येक पैलूला आकार देतो. तो आपल्या जगण्याचा एक अदृश्य सूत्रधार आहे. बरोबर. आणि या प्रवासातून एक विचार पुढे येतो. आपण पाहिलं की उजनी धरणासारख्या तंत्रज्ञानाने निसर्गावर मात करून मानवी जीवनशैली बदलली आहे. तर दुसरीकडे सिंहगडावरचा पाऊस आणि अलिबागची दमट हवा हे दाखवतं की निसर्ग नेहमीच वरचढ असतो. तर मग भविष्यात मानव आणि पर्यावरणाचं नातं कसं असेल? तंत्रज्ञान भौगोलिक मर्यादांवर पूर्णपणे मात करू शकेल का, की निसर्गाचा प्रभाव नेहमीच जास्त राहील? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.